नमस्कार मित्रांनो. तर चला आज आपण बघूया आमच्या विद्यार्थ्यांनी जे बनवलेले डेमोज आहेत ते सर्व डेमो तुम्हाला मी आज दाखवणार आहे. त्यापैकी तुम्ही काय काय बनवलेलं आहे किंवा तुम्हाला काय आवडते हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. हे बघा, हा फ्लॉवर पॉटचा स्टँड आहे ज्यामध्ये एक स्टँड बनवलेला आहे विद्यार्थ्यांनी, ज्यावर फ्लॉवर पॉट आम्ही ठेवलेले आहेत. त्याला सध्या फुलं आलेली नाही आहेत, पण आम्ही स्टँडमध्ये सर्व फ्लॉवर पॉट लावलेले आहेत. तर हे एक आहे आणि नेक्स्ट हे पण एक स्टँड बनवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता अतिशय चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि ह्यामध्ये आम्ही हे विद्यार्थ्यांनी बनवलेले आहेत वस्तू. त्यानंतर हा एक डस्टबिनचा स्टँड बनवलेला आहे ज्यामध्ये एक फ्रेम टाईप आम्ही बनवलं आहे मूर्तीसारखं आणि त्याच्या हाती आम्ही डस्टबिन ठेवलेली आहे. पुढे जाऊया. हे एक बनवलेलं आहे फ्लॉवर पॉटचं स्टँड आहे हे, ज्यामध्ये आम्ही इथे एक कुंडी ठेवू शकतो अशा टाईपचं. नंतर हे एक बनवलेलं आहे वेगवेगळ्या टाईपचे स्टँड ज्यामध्ये आम्ही कुंड्या ठेवलेल्या आहेत आणि कुंड्यामध्ये छोटे छोटे प्लांट्स पण लावलेले आहेत, हे बघू शकता. त्यानंतर इकडे येऊयात. हे एकदम छोटे छोटे डेमो आहेत बघा, ज्यामध्ये हा एक फ्लॉवर्स बनवलेला आहे. हे रॉकेट, भारताचा नकाशा प्लस एक छोटं झाड हा एक माणूस. नंतर हे शेतामध्ये वापरलं जाणारं अवजार, हा घोडा बनवायचा प्रयत्न केलेला आहे, पण तुम्ही सांगा कसा वाटतो कमेंटमध्ये. त्यानंतर ही एक नाव बनवलेली आहे. तर हे अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी त्यांच्या आयडियाजनी बनवलेले आहेत. हे बनवलेलं आहे. त्यानंतर हे सर्व तुम्ही पाहू शकता. गणपती बनवलेला आहे. आता नेक्स्ट मंथमध्ये आपल्याला गणपती पण लागणार आहेत. त्यानंतर शिवाजी महाराजांची फ्रेम बनवलेली आहे आम्ही. त्यानंतर ह्या बंदुका वगैरे, म्हणजे विद्यार्थ्यांनी त्यांच्या आयडियानी क्रिएटिव्हिटीनी त्यांना जे जे आवडतं त्या गोष्टी बनवायचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही सगळेजण बघू शकता की हे आमच्या विद्यार्थ्यांनी बनवलेले डेमो आहेत. तर ह्यामध्ये तुम्हाला काय आवडले हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा की कोणती वस्तू तुम्हाला जास्तीत जास्त आवडलेली आहे. हे सर्व आमच्या विद्यार्थ्यांनी थोडं युनिक काहीतरी करायचा प्रयत्न केला आहे. तुम्ही नक्कीच सांगा तुम्हाला काय आवडले ह्यामध्ये. ठीक आहे. तर हा अशा टाईपचा सर्व डेमोज विद्यार्थ्यांनी बनवलेले आहेत. तुम्ही बघितलेलंच आहे. तर धन्यवाद आपल्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये, ज्यामध्ये मी तुम्हाला विद्यार्थ्यांनी बनवलेले सर्व डेमोज दाखवलेले आहेत. तर तुम्ही जे बघितलेत आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय आवडले. थँक्यू.